मंडळी, ज्या गोष्टीची सामान्य माणसाला भीती होती, अखेर तेच घडलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काटकसरीचं आवाहन केलं, त्यानंतर अवघ्या 3 दिवसात पेट्रोल 3 रुपयांनी आणि डिझेलही 3 रुपयांनी वाढलं। सीएनजी आणि व्यावसायिक गॅस आधीच वाढला। या दरवाढीनं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा हिशेब चुकतोय। त्यामुळे रोजच्या जगण्यावर वाढत्या खर्चाचा हातोडा पडतोय। पण प्रश्न फक्त पेट्रोल डिझेलचा नाहीये, प्रश्न आहे त्या सामान्य माणसाचा ज्याचं बजेट आधीच तुटलेलं आहे आणि आता महागाईनं त्याचा कणा मोडायला सुरुवात होईल। आज पेट्रोल महागलं म्हणजे फक्त गाडी चालवणं महागलं असं होत नाही। भाजी महागते, दूध महागतं, बसचं तिकीट महागतं, शाळेची फी वाढते, कारण इंधन ही फक्त वस्तू नाहीये, ती संपूर्ण अर्थव्यवस्थेची नाडी आहे, नस आहे। या दरवाढीच्या मागे जागतिक परिस्थिती आहे का? निश्चित आहे। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात, कारण युद्धाचा हा थेट परिणाम आहे। जगाच्या बाजारपेठेत इंधनाच्या दरांचा अक्षरशः भडका उडालाय। आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत किमतीवर बरंच नियंत्रण गेल्या काही काळामध्ये होतं, पण दबाव इतका वाढला की अखेर सरकारला या संदर्भातला निर्णय घ्यावा लागला। विरोधक या मुद्द्यावरून सरकारवर टीका करतायत की तुम्ही निवडणुकीच्या साठी आतापर्यंत वाढवलं नव्हतं, निवडणूक झाली की वाढवली। हा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा भाग आहे, पण इतर देशांमधली परिस्थिती आपल्यापेक्षा जास्त गंभीर आहे, हेही तितकंच खरं आहे। ग्लोबल पेट्रोल प्राइसचे आकडे माझ्याकडे आहेत। हे आकडे तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे आकडे सांगतायत की अमेरिकेनं युद्ध सुरू केल्याच्या नंतर म्हणजे 23 फेब्रुवारी ते 4 मे 2026 या काळापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 ते 50% किंवा त्याहीपेक्षा जास्त वाढ वेगवेगळ्या देशांमध्ये झाली आहे। मलेशियातला आकडा आहे 71.2% इतकी वाढ मलेशियात झाली आहे। पाकिस्तानात 52.9%, संयुक्त अरब अमिरातीमध्ये 86%, अमेरिकेत 48.1%, दक्षिण आफ्रिकेमध्ये 63.6%, कॅनडात 32.8%, चीनमध्ये 23.7% इतकी ही वाढ झालेली आहे। त्यामुळे हे अगदी खरं आहे की जगभरात आर्थिक संकट आहे, पण एका सामान्य नागरिकाचा प्रश्न हा आहे की प्रत्येक जागतिक संकटाची किंमत नेहमी सामान्य माणसानं का मोजावी? त्याचं उत्पन्न वाढत नाहीये, पगार आहे तिथंच थांबून आहे, रुतलाय तो। पण सिलेंडर महाग, पेट्रोल महाग, औषधं महाग, शिक्षण महाग, मग तारेवरची ही कसरत करायची कशी? अर्थतज्ञ आकडे सांगतायत, पण महागाई ही फक्त आकड्यांची गोष्ट नाहीये। ते एका आईच्या स्वयंपाकघरातली चिंता आहे, ते एका बापाच्या कपाळावरची आठी आहे, ते एका विद्यार्थ्याचं मोडलेलं स्वप्न आहे आणि ते एका शेतकऱ्याचा प्रश्न सुद्धा आहे, ज्याला कधी योग्य भाव तर मिळत नाही, पण वाढत्या खर्चात शेती कशी करायची हा त्याचा सवाल आहे। इंधन दरवाढीनं महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गुरुवारी होलसेल महागाईचे जे आकडे जाहीर करण्यात आले, त्यात 3.5 वर्षानंतर एप्रिल महिन्यात महागाईच्या दरात वाढ झाली आहे। ही महागाईच्या संकटाची चाहूल आहे का? याला आपण सामोरं कसं जायला हवं? हे तात्पुरतं आहे की अजून मोठं संकट पुढे दारावर उभं राहणार आहे? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्यातून सामान्य माणसानं मार्ग कसा काढायचा त्याला कळत नाहीये, अंदाज येत नाहीये। तो यावा म्हणून ही चर्चा आहे। पण बघा,